वहिनी हो तुम्ही इथे काय करताय? ते मापटे भरायचं होतं ना आणि औक्षणाची तयारी झाली का? मापटे भरले आणि औक्षणाची तयारी पण झाली. आणि अजित कुठे आहे? मिठाई आणायला गेलाय. आलो. ए का मिठाई आणलीस? हो आणली सगळी तयारी झालेली आहे. बरं झालं का सगळं? हो झालं. इंद्रा, राणी, तुम्ही दोघं ही सुपर्ब दिसताय खरंच. बरं जरा करायचा का गृहप्रवेश? हो पण त्याआधी मला एक गोष्ट करायची. आता काय करायचंय? मी आलेच. ऋषी आई आता घर आणि फॅक्टरी परत मिळाली. तुझा आशीर्वाद असाच अखंड राहू दे आणि आमचा संसार सुखाचा भरू देत. आपल्या ह्या वृंदावनासमोर हे वृंदावन पाहिजेच ना. बघितलं का माडिकांच्या घरची लक्ष्मी? हो बरं आता या लक्ष्मीला आत बोलवायचं का? चला या रे. हो. मालती एक औक्षण कर. ते माप ओलांड आणि आत ये. थांब. आता काय झालं? हो भाऊजी असंच कसं येऊ द्यायचं तिला? नाव नको का घ्यायला? अरे हो विसरलोच की. राणी एक छानसं नाव घे. खरंच नाव घे. आम्ही दोघं एकत्र असू तर जगाला पाजू पाणी. आमच्या दोघांमध्ये टिकत नाही शत्रू कोणी. इंद्रजित सरांचं नाव घेते मी, त्यांची हुकमाची राणी.
चला आता महापोलंड आणि आत ये. मी पण बघते कसं होतं हे सगळं. इंद्रा फक्त माझा आहे, त्याच्या प्रेमावर फक्त माझा हक्क आहे. त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे मी. मग ती पैशांची असो नाही तर माणसांची. तनिषा मॅडम, तुम्ही अशा इथे का उभ्या आहात? चला घरात चला. खर तर मला तुमचे आभार मानायचे होते. तुमच्यामुळेच आमचं हे घर, आमच्या आबांचं स्वप्न तुटता तुटता वाचलंय. तुमचे खरंच खूप आभार. थँक्यू. राणी, मी काहीही एक्स्ट्रॉर्डिनरी केलेलं नाहीये. इंद्रा माझा खूप जवळचा मित्र आहे आणि हे सगळं मी त्याच्या फ्रेंडशिपसाठी केलंय बघ. या घरात या. हा. आबा, तुमचं घर जे आता इथून पुढे कधीच कोणी तुमच्याकडून हिरावून घेणार नाही. आणि तुमचा मुलगा म्हणून मी हा शब्द देतोय तुम्हाला. आबा, माहिती आहे रे मला, बापाला मुलाचं मन नाही कळलं. जो अभिमान वाटतो मला, तू या माझ्या लेकीनं, तुमच्यामुळे मी हा आज आनंदाचा दिवस बघू शकतो. तुम्ही जे म्हणालात ते करून दाखवलं. भरून पाव. या आजारपणाच्या वाईट दिवसामध्ये असं वाटलं होतं की या घरात पुन्हा कधीही पाऊल ठेवू शकणार नाही. मन खात होतं आतून. हातातून एक एक क्षण निसटून चालला होता
जे जे मी उभं केलं ना ते सगळं माझ्या हातातून निघून जाणार आहे, निसटून जाणार आहे असं वाटत होतं. पण तुम्ही दोघांनी मला ते दिलं. तुमच्यामुळे मी हा दिवस पाहू शकलो. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. थँक्यू. आबा, वडीलधाऱ्या माणसांनी असं मुलांसमोर हात जोडायचे नसतात, तर कायम डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद द्यायचे असतात. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहेतच. सुखानं संसार करा. तुमच्या संसाराला कोणाची नजर नको लागू दे. आपण सगळे बोलत काय बसलोय. आता कुठं कार्यक्रमाला सुरुवात झाली, अजून बरंच काही बाकी आहे. हो, आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे आता कोणी इमोशनल व्हायचं नाही. राणी, जा देवासमोर दिवा लाव. हो आणि आरती सुद्धा करून घेऊया. आबा, मला काय वाटतं, आजच्या आरतीचा मान आपण तनिषा मॅडमला द्यायला हवा. नाही, नको. मला सवय नाही आहे या सगळ्याची, खरंच. असं कसं? तुमचा मान आहे, तुमच्यामुळे आज आम्हाला हा आनंदाचा दिवस बघायला मिळाला. तुम्ही आरती केली पाहिजे. अगं नको, खरंच. तनिषा प्लीज, आय इन्सिस्ट. ठीक आहे, तू म्हणतोयस तर करते आता. या. हे फक्त आजच्या दिवस नाहीये राणी, आता हे सगळं कायमचं माझं होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. एक इम्पॉर्टंट काम राहिलंय. काय रे? आपण राणीच्या हातांचे ठसे कुठे घेतले? म्हणजे ते पण करतो ना आपण गृहप्रवेश करताना. हो हो, वहिनींच्या हाताचे टसे घेतलेच पाहिजेत. मला काय वाटतं माहितीये, नाही ठसे घेणं बरोबरच आहे, पण आज आपल्याला हे घर मिळालंय तर तुमच्या दोघांच्या कष्टामुळे मिळालंय. जेव्हा जेव्हा तुम्ही दोघे येऊन एकत्र काही काम करता तेव्हा मंगलच होतं. तेव्हा या मंगल प्रसंगी राणीच्या हाताचे ठसे घेताना तुझाही हात तिच्या हाताला लागू दे. ठीक आहे आबा, चला सर.
निशा मॅडम, हा तुम्ही अजून घर पाहिलं नाही आहे ना आमचं? सर, आपलं घर दाखवा त्यांना. हां शुअर, कम तनिषा. ओके. मालती, मी काय म्हणते, आता एवढा गृहप्रवेश झालाय तर बाकीची कामं पण उरकून घ्यायची का? बाकीची म्हणजे? अरे असतात काही गोष्टी, कळेल तुला. हो, म्हणजे कसं किचनची पूजा करून घेऊया, दूध उतू घालूया, सगळं कसं अगदी मंगल होऊ दे. अगदी बरोबर आहे. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना ते सगळं करूयात. चल राणी. हो चला. या बॉस, सूर्यकांत या बस. कम. ही आमची टेरेस. ओ माय गॉड इंद्रा, सच अ ब्युटिफुल प्लेस. छान वाटत असेल ना इथे? टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय डोंट इवन रिमेंबर की इथे असल्यावर कसं फील होता. का रे? काही दिवस तिथे शिफ्ट झालो होतो ना आम्ही. ओ अच्छा. आय एम टेलिंग यू तनिषा, राणीमुळेच हे घर आम्हाला परत मिळालं. ती केस लढली, हार मानली नाही तिने शेवटपर्यंत. आम्ही ती केस जिंकलो म्हणून या घराचं पोझिशन आम्हाला परत मिळालंय. इंद्रा, आपला फन टाइम आठवतो का? सो ब्रिलियंट यार. आय एम टेलिंग यू, शी इज सो हार्ड वर्किंग, डेडिकेशन वगैरे खूप आहे तिच्यात. आणि स्टडी रूम, यू रिमेंबर? तुला सांगतो, आपल्याकडे या सगळ्या फॅसिलिटीज होत्या, पण राणीकडे काहीच नव्हतं. पण तरी तिने हार नाही मानली, तिने अभ्यास केला. तुला माहितीये, मी ना इथेच राणीला प्रपोज करणार होतो. हे सगळं टेरेस मी असं फुलांनी सजवलेलं होतं. खूप छान प्लॅनिंग केलं होतं, बट somehow ते फेल गेलं. नेव्हर माइंड. आय एम टेलिंग यू तनिषा, राणीमुळे हे घर आहे. राणीमुळे घरातली माणसं आहे, त्या घरातल्या माणसांचं सुख आहे, आनंद आहे. खरं सांगायचं झालं तर राणीमुळेच हे सगळं सुंदर आहे. ओ माय गॉड इंद्रा, राणी राणी राणी. कॉलेजमध्ये असताना एकाही मुलीकडे बघत नव्हतंस. लुक एट यू नाव. राणीशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये तुला. मी तुला सांगतो, तू ना राणीसोबत एक पूर्ण दिवस राहून बघ. यू विल गेट टू नो हाऊ गुड शी इज. चल ना, मी तुला आमचा बेडरूम दाखवतो. ये. येस प्लीज. इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा किचन मध्ये येऊन किती बरं वाटतंय नाही? मला तर वाटलं होतं सगळं संपलं. खरं सांगू तर आपल्याला आपल्या घरापासून दुरावल्याचं जितकं वाईट वाटत नाही ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त वाईट वाटतं ते आपल्याला आपल्या स्वयंपाक घरापासून दुरावल्याचं. खरे, लक्ष्मी असते ना ती. बरोबर आहे तुझं. इतक्या दिवसांनी पुन्हा इथे येऊन ना खरंच बरं वाटतंय. बरं राणी, हे इथलं सगळं आवरून झालं की आपण पूजेची तयारी करायला घेऊ. नाही, काय झालं? असं का बघताय? तुमच्या दोघींकडे बघून इतकं भारी वाटतंय म्हणून सांगू.
तशाच राहा ग. मालती, राणीला कायम असंच सांभाळून घे ग. हो, हिनी आपल्या घराला सांभाळलंय, आम्हाला सांभाळलंय. वेळ ना माणसाला सगळं शिकवून जाते. आणि गेल्या काही दिवसात मलाही माझ्या चुका कळाल्यात. तुमच्या दोघींच्या नात्याला कुणाचीच दृष्ट नको लागायला. ये. सो दिस इज माय बेडरूम. ती बॅल्कनी आहे. आणि हा राणीचा छोटासा स्टडी टेबल, जो अर्थात तिला फारसा यूज नाही करता आला बिकॉज आम्हाला तिथे शिफ्ट व्हावं लागलं. माझ्यासाठी हे लग्न फक्त एक डील आहे, बाकी काही नाही. एका साईन्ससाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागलंय. माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व 0 आहे, 0. या 4 भिंतींमध्ये मी तुला माझी नोकर बनवून ठेवणार आहे. ही जागा आहे तुझी. कुठे हरवलायस? नथिंग, जस्ट ओल्ड मेमरीज. आणि हे मला राणीला आज रात्री छोटासा सरप्राईज द्यायचा आहे. सो नाईस. यू आर बिकमिंग दिस मजनू अँड ऑल. हा, ए कम ऑन तनिषा यार, मजनू वगैरे काय. आमची फोटो फ्रेम आहे जी मला इथे कुठेतरी बेडरूम मध्ये लावायची. तुला खरं सांगू तनिषा, राणीने माझ्यासाठी इतकं काय काय केलंय ना, म्हणजे राणीसाठी मी कितीही केलं ना तरी ते कमीच आहे. म्हणून मला अशी एक्साइटमेंट झाली आहे की मी कधी आमची फोटो फ्रेम इथे बेडरूम मध्ये लावतो. इंद्रा, लवकरच तुला हा फोटो बदलावा लागणार आहे. तुझ्या आयुष्यात, या घरात, या खोलीत आता फक्त मी असणार आहे.